तर आज आपण काकडीपासून एक न्यू रेसिपी बघणार आहोत. काकडी शरीराला तर खूपच चांगली असते, हे तुम्हाला तर माहीतच आहे. 95% हे काकडीमध्ये पाणी असते. शरीरातल्या पाण्याच्या कमतरतेला ते भरून काढते. खूप फायदेशीर अशी काकडी आहे. आपलं वजन, जर आपण जेवणाच्या अगोदर काकडी खाल्ली तर वजन कमी करायला सुद्धा मदत करते. काकडीचे फायदे बघायला गेलं तर भरपूर असे आहेत. तर चला याचे साहित्य बघू आपण. मी इथे लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि इथे सोप, काळे मिरे आणि धने आणि आपण काकडी बघा अशा प्रकारे मीडियम साईजची कट करून घेतलेली आहे. मी इथे तेल गरम कढई ठेवते. कढईमध्ये हे आपण खडे मसाले सगळे याच्यामध्ये टाकून देऊ. धने, मिरे आणि सोप, थोडेसे तुम्ही जिरं पण हवं तर यामध्ये घालू शकता. माझ्याकडे जिरं पावडर असल्यामुळे मी यामध्ये जिरं टाकलेलं नाही. तुम्ही जिरंसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. तर आपण हे मीडियम गॅसवर याला थोडंसं आपण असं परतवून घेऊ. साधारणतः अर्धा मिनिट आपण याला गरम होईपर्यंत अशा प्रकारे परतवून घेऊ. काकडी ही शरीरासाठी खूप चांगली असते. उन्हाळ्याची तर काकडी खाल्लीच पाहिजे. बघा अशा प्रकारे मी परतवून घेत आहे. असं एक ब्राऊन कलर, असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला असं परतवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी आता गॅस बंद करते. तर थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी आता हे काढून घेते. यामध्ये आपण टोमॅटो टाकू. आपण बारीक करून घेऊ. बघा असं चुटकी वाजलं की लगेच बारीक झालेलं आहे आपलं पेस्ट. किती छान अशी बारीक झालेली आहे. इथे मी कढईमध्ये तेल ठेवते. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपला लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला आता हा कांदा असा परतवून घ्यायचा आहे. तेल आपलं मस्त तापलेलं आहे. लालसर कांदा होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी जिरं घालते थोडंसं. तर यामध्ये आपण लसूण घालू. लालसर आपला कांदा झालेला आहे. बघा लसूण घातलेला आहे मी 1 चम्मच. हे परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ. कोथिंबीर घालू थोडीशी आपण. कोथिंबीरला पण थोडंसं परतून घ्यायचं. ती पेस्ट केलेली आता आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे. जी आपण बनवली होती ना, ती सोप, मिरे वगैरे टाकून ती यामध्ये टाकून द्यायची आहे. टोमॅटोची प्युरी अशा प्रकारे त्याला पण परतून घ्यायचं आहे 1 ते अर्धा मिनटं. लाल तिखट टाकलं आहे मी तर 2 चम्मच, ते पण परतून घेते. तर यामध्ये आपण हळद घालू. थोडा वेळ परतून घेऊ. तर यामध्ये मी हळद घालते 1 चम्मच. तर मस्त अर्धा ते 1 मिनिट आपल्याला अशा प्रकारे परतवून घ्यायचं आहे. मीठ घालत आहे मी 1 चम्मच. आता यामध्ये आपण ती कट केलेली काकडी आपल्याला टाकून द्यायची आहे. पूर्ण मसाले लागूपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे किती छान असा कलर आलेला आहे बघा काकडीला. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मसाले लागूपर्यंत असं परतून घ्यायचं आहे. पाच ते 10 मिनिटं आपल्याला हे काकड्या अशा शिजू द्यायच्या आहेत. अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे. बघा किती छान असा कलर आलेला आहे. किती छान आपली अशी काकडीची भाजी झालेली आहे बघा. खूप छान लागते ही भाजी. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा. एक वेळेस बघा किती आता अर्धी काकडी झालेली आहे आपली. किती छान असा कलर आलेला आहे. मी इथे 5 मिनिटं शिजू दिली होती. बघा किती छान असा कलर आला आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. बघा किती चमचम अशी आपली भाजी झालेली आहे, झणझणीत.
खायलाही पण तितकीच टेस्टी लागते, जितकी दिसत आहे तितकीच टेस्टी खायला पण लागते. एक वेळेस नक्की बनवा. तुम्ही अशी सुकी भाजीसुद्धा खाऊ शकता, आपल्या आवडीनुसार आहे. मी इथे 1 ग्लास पाणी घालते. बघा किती छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने नक्की एक वेळेस तुम्ही भाजी बनवून बघा. काकडीचे फायदे बघायला गेलं तर अनगिनत फायदे आहेत, खूप आहेत. मी यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे. चार 5 मिनटं आपल्याला तर हे शिजू द्यायचं आहे. 4-5 मिनटानंतर आपली भाजी रेडी होते. यामध्ये तुम्ही तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकू शकता. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच तुम्हाला घरगुती व्हिडिओ बघायला मिळतील. साधे, सोपे, सरळ आणि खायला पण पौष्टिक, चविष्ट, खायला पण पौष्टिक, शरीरासाठी चांगले आणि घरगुती रेसिपी जेणेकरून तुम्हालाही बनवता येतील अशा रेसिपी. तर 3 मिनटं मी अशी प्लेट झाकून ठेवते. बघा किती छान आपली भाजी झालेली आहे रेडी. एक वेळेस नक्की अशा पद्धतीने तुम्ही काकडीची भाजी बनवा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.